आता आपण बनवणार आहोत गुळपोळी की जी आता संक्रांतीला लागते. त्यासाठी लागणार आहे गूळ, खसखस, तीळ, बेसन पीठ, तेल, खोबरे खिसलेले आणि विलायची पावडर. आता आपण हे पाऊण वाटी तीळ घेतलेले आहे. आता हे प्रमाण लक्षात ठेवा. पाऊण वाटी जे तीळ घेतले ते आता भाजून घ्यायचे. यामध्ये तुम्ही पॉलिश केलेले गावरान कोणतेही तीळ वापरू शकता. असा तडतड तडतड आवाज येऊपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. पाऊण वाटी तीळ घेतले होते. आता पाऊण वाटी खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे, तेही शेकून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. हे असं लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे पण ताटात काढून घ्यायचं. आता साधारण 1.5 चमचा टीस्पून खसखस घेतलेली आहे, ती पण भाजून घ्यायची. आता तीळ, खोबरे आणि खसखस हे जे आपण भाजून घेतलं होतं ते आता गार झालेलं आहे, ते मिक्सरमध्ये टाकूया. त्याच्याबरोबर साधारणपणे 1 चमचाभर विलायची पावडर. आता हे मिक्सरमधून आधी काढून घेऊया. आता हे मिश्रण असं बारीक करून घेतलेलं आहे. आता गुळपोळीची कणिक कशी मळायची त्याचं साहित्य बघूया. अर्धी वाटी म्हणजे जवळजवळ पाऊण वाटीच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तेवढ्याच प्रमाणाने मैदा, मीठ, बेसन पीठ आणि गरम करून तेल टाकायचं आपल्याला. हे गहू पीठ, मैदा, मीठ, बेसन पीठ आणि तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी हे मिक्स करून घेऊ आपण. कडकडतं मोहन टाकायचं. बघायचं आधी किती लागते आपल्याला काय. आता हे बघा, ही पुरणपोळीसारखी आपण कणिक मळलेली आहे. आता आपण हे जे मिक्सरमधनं काढलेलं होतं त्याच्यातनं आत्ता आपण किती पोळ्या करणार आहोत तेवढंच सारण इथे, समजा 4-5 पोळ्या करणार असू आपण गुळाच्या, तर तेवढं सारण इथे घ्यायचं. आता त्यामध्ये थोडंसं पाणी, खूप नाही, अगदी थोडंसं पाण्याचा शिडकावा करायचा. हे गूळ असतो ना त्याच्यामुळे तो पाण्याला लगेच धरून ठेवतो. आणि मग असं मिक्स करून हळूहळू त्याचा गोळा बनवायचा. केवढी लहान मोठी कशी करायची त्याच्यावर तो गोळा येईल पुरणपोळीसारखा. आता हा जो आपण पाणी लावून सारण बनवलेलं होतं त्याचा जो गोळा केला आहे तो याच्यात ठेवायचा आणि लाटायचं. खूप जोरातही नाही आणि खूप अगदी हळूवारही नाही, असं लाटलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने करून घ्यायचं. ते आपण तव्यावर टाकूया. सुरुवातीला थोडासा मोठा गॅस